नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो. आज आपण BA तृतीय वर्ष युरोपचा इतिहास किंवा आधुनिक जगाचा इतिहास या अभ्यासक्रमातील राष्ट्रांची निर्मितीमध्ये इटाली आणि जर्मनी हे राष्ट्र कसे निर्माण झाले याबद्दलची माहिती घेणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने इटालीच्या एकीकरणाचा विचार आपण करणार आहोत. युरोप खंडातील आल्प्स पर्वत आणि भूमध्य समुद्रांनी वेढलेल्या देशाला इटाली हे नाव असून येथे प्राचीन काळात वैभवशाली रोमन साम्राज्य होते. रोमन साम्राज्याच्या आधिपत्याखाली असलेला एक देश इटाली होता. रोमन साम्राज्याच्या पतनानंतर इटालीचे विघटन होऊन 18व्या शतकाच्या शेवटी लहान लहान राज्ये अस्तित्वात आली. ही निर्माण झालेली राज्ये परस्परांपासून भिन्न विरोधी होती. त्यामुळे इटालियन जनतेत राष्ट्रीयत्व राहिले नाही, तसेच त्यांचा विकासही होऊ शकला नाही. या सर्व राज्यांमध्ये अनियंत्रित राजसत्ता होती आणि त्या दृष्टीने इटालीचं एकीकरण होणे अडचणीचे होते. त्यात प्रामुख्याने इटालीतील वेगवेगळ्या राज्यांवर फ्रान्स, ऑस्ट्रिया, जर्मनी, स्पेन या राष्ट्रांची सत्ता होती. इटालीच्या एकीकरणासाठी या सर्वांना एकत्र करणे गरजेचे होते. फ्रेंच राज्यक्रांतीच्या प्रभावानंतर इटालीच्या या छोट्या छोट्या राज्यांमध्ये राष्ट्रीयतेची भावना जागृत झाली. नेपोलियन बोनापार्टने इटालीतील राज्य जिंकून राज्यकारभारासाठी इटालीचा राज्यसंघ निर्माण केला. मात्र 1815च्या व्हिएन्ना परिषदेत इटालीने एकीकरणाची मागणी करूनही तशी संधी न देता इटालीची फ्रेंच क्रांतीच्या आधी असलेली स्थिती कायम ठेवण्यात आलेली आपल्याला दिसते. या 1815च्या व्हिएन्ना परिषदेत इटालीमध्ये खालील बदल केले असल्याचे आपल्याला दिसून येते. 1. लुंबार्डी व व्हेनेशिया ही समृद्ध राज्ये ऑस्ट्रियाला देण्यात आली. 2. पिडमॉन्ट व जिनेवा सार्डिनियाच्या राज्याला जोडण्यात आले. 3. नेपल्स व सिसिलीवर फर्डिनांड प्रथम या राजाचे वर्चस्व निर्माण झाले. 4. मध्य इटालीतील प्रदेश पोपकडे देण्यात आला. 5. इटालीतील राज्यांवर राजवंशाचे वर्चस्व प्रस्थापित झाले. एकूण मेटरनिकने इटालीतील राष्ट्रवादी भावना नष्ट करण्याची कोणतीही संधी 1815च्या व्हिएन्ना परिषदेत सोडलेली दिसत नाही. अशा स्थितीत इटालीत राष्ट्रवादी विचारांना प्रखर करण्यासाठी गुप्त क्रांतिकारी संघटना निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. खरं म्हणजे नेपोलियन बोनापार्टने इटालीवर आक्रमण करून तेथील विविध राष्ट्रांच्या सत्ता नाहीशी करून संपूर्ण इटाली आपल्या आधिपत्याखाली आणला आणि राजकीय एकीकरण पूर्ण केले. अर्थातच नेपोलियनची सत्ता राहिल्याने नेपोलियनने तिथे आपली कायदेसंहिताही लागू केली. तिथे अनेक जनकल्याणाची कामे केली. या कामगिरीमुळे इटालीमध्ये राष्ट्रवादी भावना वाढीला लागली. पण आपण बघतो की 1815च्या व्हिएन्ना परिषदेमुळे इटालीतील ही राष्ट्रवादी भावना तोडल्या गेली आणि अशा स्थितीमध्ये पार्माचे राजपद ऑस्ट्रियाची राजकन्या मेरी लुईला मिळाले आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा इटालीतील विविध राज्यांमध्ये अनियंत्रित राजेशाही निर्माण झालेली असल्यामुळे इटालीतील वातावरण पुन्हा एकदा तंग बनलेले आपल्याला दिसून येते. ऑस्ट्रियाचा चान्सलर मेटरनिक इटालीच्या जनतेची स्वातंत्र्य मिळवण्याची इच्छा पूर्णपणे नष्ट करू शकला नाही. खरं म्हणजे त्याला मनापासून वाटत होतं की इटाली हे एकीकृत राष्ट्र होऊ नये. इटालीचे संघटन आणि लोकशाही हे इटालीच्या देशभक्तांनी आपले ध्येय ठेवले, परंतु त्यांच्या ध्येयपूर्तीत अनेक अडचणी होत्या. इटालीत अस्तित्वात असलेली वेगवेगळ्या राष्ट्रांची सरकारे त्याला विरोध करणार होती. या सर्व विरोधाची कल्पना इटालीतील देशभक्तांना होती, तरी त्यांनी आपले ध्येय पूर्ण करण्याचे ठरविले. इटालीत ऑस्ट्रियाचा हस्तक्षेप राहिल्याने अनेक गुप्तपणे कार्य करणाऱ्या संस्था निर्माण झाल्या. त्यापैकी कार्बोनरी ही एक प्रमुख संघटना होती. या संघटनेत काम करणारे सभासद प्रामुख्याने कोळशाच्या खाणीत काम करणारे कामगार होते. आपले गुप्त संदेश परस्परांना पोहोचवण्यासाठी ते निखाऱ्यांचा उपयोग करीत, म्हणून या संघटनेला निखारे म्हणजेच कार्बोनारी असे नाव पडले होते. या संघटनेने 1820मध्ये नेपल्स येथे उठाव केल्याने तेथील राजा फर्डिनंड याला पराजित व्हावे लागले किंवा नमते घ्यावे लागले आणि म्हणून मेटरनिकने ही परिस्थिती बघून त्याने पुन्हा एकदा ही लोकशाही चळवळ चिरडण्याचे निश्चित केले. फ्रान्समध्ये जेव्हा जुलै 1830मध्ये क्रांती झाली, या क्रांतीची लाट संपूर्ण युरोपातही पसरली. त्याचे परिणाम इटालीतही झाले. प्रथम या इटालीमधले पार्मा, मोदेना इथल्या प्रजेने उठाव करून स्वातंत्र्य पुकारले, पण ऑस्ट्रियन सैन्याने हे सर्व उठाव चिरडून टाकलेले आपल्याला दिसतात.
मेटरनिकने जरी इटालीतील चळवळी दडपून टाकल्या तरी इटालीतील जनतेच्या स्वातंत्र्याचा भावना तो नष्ट करू शकला नाही. आणि अशाच अवस्थेमध्ये इटालीला एक योग्य नेतृत्व मिळाले आणि ते योग्य नेतृत्व म्हणजे जोसेफ मॅझिनीचे होय. जवळपास इसवी सन 1805 ते 1872 ही त्याची कारकीर्द आहे. आणि या जोसेफ मॅझिनीला इटालियन एकीकरणाचा शिल्पकार असंही म्हटलं जातं. गणतंत्रवादी संघटनेचा नेता जोसेफ मॅझिनीचा जन्म इसवी सन 1805 मध्ये जिनोवा या राज्यात झाला. लहानपणापासून त्याच्यावर क्रांतिकारी विचारांचा प्रभाव होता. त्याने लिहून ठेवले आहे की शाळेत शिक्षण घेत असतानाच इटालीच्या पारतंत्र्याचे त्याला दुःख होते. तो कवी आणि नाटककार होता. त्याचे इटालीला स्वातंत्र्य करण्याचे ध्येय असल्याने तो प्रत्यक्ष स्वातंत्र्य आंदोलनातही भाग घेऊ लागला. त्यासाठी तो प्रथम कार्बोनरी संघटनेचा सदस्य झाला. त्याने इटालीच्या स्वातंत्र्यासाठी इसवी सन 1830 मध्ये केलेल्या आंदोलनात त्याला अपयश आले असले आणि 6 महिन्याच्या त्याला तुरुंगवास झालेला असला तरीसुद्धा त्याच्या मनातले स्वातंत्र्याचे विचार गेलेले आपल्याला दिसत नाही. आणि म्हणूनच त्याने 1831 मध्ये युवक इटाली, ज्याला यंग इटाली असंही म्हणता येईल, या संघटनेची स्थापना केली. या संघटनेने इटालीच्या स्वातंत्र्यासाठी धडपडत असणाऱ्या अनेक ध्येयवादी तरुणांची भरती केली. या संघटनेचे 40 वर्षापर्यंतचेच तरुण सदस्य होऊ शकत होते. या संघटनेत असलेल्या तरुण पिढीला इटालीच्या स्वातंत्र्य चळवळीत सामील होण्याचे आवाहन करून त्यांच्यात देशभक्ती आणि स्वातंत्र्याचे महान विचार भरल्या गेले. त्यामुळे अनेक इटालियन तरुण या संघटनेचे सदस्य झाल्याचे आपल्याला दिसून येते. विशेष म्हणजे या संघटनेचे उद्देश काय होती तर ऑस्ट्रियासारख्या परकीय सत्तेला इटाली बाहेर काढणे, इटालीचे राजकीय एकीकरण साकार करणे, इटालीत प्रजासत्ताक सरकार निर्माण करताना जनमताचा आदर करणे, कोणत्याही परकीय सत्तेला इटालीच्या एकीकरणात हस्तक्षेप न करू देणे आणि इटालीच्या आर्थिक विकासाचे प्राचीन वैभवाचे जतन करण्याचे धोरण स्वीकारणे. आता देवावर व जनतेवर श्रद्धा या संघटनेचे ब्रीदवाक्य होते. इटालीचे राजकीय स्वातंत्र्य, संघटन व प्रजासत्ताक सरकारची स्थापना हे या संघटनेचे ध्येय होते. हे ध्येय गाठण्यासाठी परकीयांची मदत न घेता लवकरात लवकर युद्धाच्या मार्गाने ऑस्ट्रियन सत्तेचे इटालीतून उच्चाटन करणे आवश्यक आहे असे त्याला वाटत होते. इटालियन जनतेने स्वपराक्रमाने हे ध्येय पूर्ण केले पाहिजे असे मत जोसेफ मॅझिनीचे होते. त्यासाठी त्याने तरुणांना शिक्षण देऊन त्यांचा बौद्धिक विकास, नैतिक चारित्र्य आणि परकीय सत्तेशी युद्ध करण्याची तयारी करणे असे दुहेरी कार्यक्रम राबविलेले आपल्याला दिसून येते. मॅझिनीसमोर संयुक्त इटालीचे स्वप्न होते आणि त्यासाठी इटालियन जनतेत राष्ट्रवादी भावना जागविण्याचे आणि संयुक्त इटालीच्या निर्मितीला तयार राहण्याचे आवाहन त्यांनी केले. हे त्याचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. त्यामुळेच अल्पावधीत इटालीमध्ये राजकीय जागृती घडून आलेली दिसतात. केवळ 2 वर्षात यंग इटाली या संघटनेचे 60,000 सदस्य बनलेले दिसतात. इटालीच्या स्वातंत्र्यासाठी यंग इटालीप्रमाणे अनेक देशभक्त प्रयत्नशील होते. पोपच्या नेतृत्वाखाली इटालीचे राजकीय संघटन व्हावे असेही अनेकांना वाटत होते. तर काही जनता पिडमांट राज्याच्या नेतृत्वाखाली इटालीचे एकीकरण करण्यास इच्छुक होते. आणि अशा या स्थितीमध्ये जेव्हा स्वातंत्र्य चळवळीला सुरू झाली तेव्हा 1848 मध्ये इटालीमध्ये राज्यक्रांती झाली आणि या राज्यक्रांतीमध्ये पोपच्या गादीवर आलेला पायस 9वा हा उदारवादी, स्वातंत्र्याचा समर्थक आणि ऑस्ट्रियाचा विरोधक होता, जे की इटालीच्या एकीकरणासाठी अनुकूल होते. त्याने सर्व राजबंदीची मुक्तता केली, काही प्रशासकीय सुधारणा केल्या. युरोपात राजेशाही विरुद्ध सुरू असलेल्या क्रांतीचा इटालीतही प्रभाव पडला. संपूर्ण इटालीत राष्ट्रवादी व लोकशाहीवादी आंदोलने सुरू झाली. इटालीत प्रथम सिसिलीतील जनतेने बंड पुकारले. ते बंड दडपून टाकण्याच्या प्रयत्नात शासनाचा पराभव झाल्याने तेथे घटनात्मक सरकारची स्थापना करावी लागली. नेपल्स, टस्कनी व पोपच्या प्रदेशात अशीच परिस्थिती निर्माण होऊन संसदीय शासन पद्धती लागू करण्यात आली. म्हणजे एक प्रकारे जर लुंबर्डी आणि व्हेनेशिया हे 2 राज्य जर सोडले तर संपूर्ण इटालीत घटनात्मक राजेशाहीची स्थापना करावी लागली. आणि अर्थात हे कोणामुळे घडले तर जोसेफ मॅझिनीमुळे. आता याचा परिणाम असा झाला की 1848 मध्ये ऑस्ट्रियात क्रांती होऊन मेटरनिकला पळ काढावा लागला. त्याचा फायदा घेऊन
इटालीतील ऑस्ट्रियाचा प्रभाव नष्ट करण्याचे इटालीने ठरवले. आणि मग त्यासाठी पिडमॉन्टने पुढाकार घेतला. एक राज्य होता इटालीतील आणि त्याचा राजा चार्ल्स एल्बर्ट याने 23 मार्च 1848 रोजी ऑस्ट्रिया विरुद्ध युद्धाची घोषणा केलेली दिसून येते. इटालीत निर्माण झालेली एकतेची भावना जास्त टिकली नाही. ऑस्ट्रियाशी युद्ध सुरू झाले, पण पोप आणि नेपल्स यांनी माघार घेतले आणि त्यामुळे इटालीला पराभव स्वीकारावा लागला. म्हणजे एक प्रकारे 1848 पूर्वी जे एकीकरण होण्याचे स्वप्न होते ते मात्र नष्ट झालेले आपल्याला दिसून येतात. आणि अशा स्थितीमध्ये रोममध्ये प्रजासत्ताक निर्माण होऊन जोसेफ मॅझिनी हा रोमचा अध्यक्ष बनला. कारण या रोममधला जो पोप पायस 9वा होता आणि त्याने आपली सत्ता सोडून तो नेपल्समध्ये पळून गेलेला होता. परंतु फ्रान्सचा अध्यक्ष त्यावेळेसचा लुई नेपोलियन याने सैन्य पाठवून या क्रांतिकारकांचा पराभव केला आणि प्रजासत्ताक रोममधील मोडून काढले आणि शेवटी जोसेफ मॅझिनीला रोमचा ताबा सोडून द्यावा लागला. इटालीतील राज्यात पुन्हा जुने राजवंश कायम करण्यात आले आणि एक प्रकारे ऑस्ट्रियाचे वर्चस्व निर्माण झाले. ऑस्ट्रियाने इटालीस अत्याचार केल्याने संपूर्ण युरोप ऑस्ट्रियाच्या विरोधात गेला. पण यावेळेस पिडमॉन्टचा नवा राजा व्हिक्टर इमॅन्युअल द्वितीय हा प्रामाणिक देशभक्त होता आणि यापुढे स्वातंत्र्य चळवळीची सूत्रे ही त्याच्याकडे गेलेली आपल्याला दिसून येते. या मॅझिनी आपल्या संयुक्त इटालीबाबत असं म्हणत असे की कृत्रिम राज्यामुळे इटालीचे तुकडे झाले असले तरी इटाली एक राष्ट्र आहे. इतिहास आणि परंपरेमुळे या प्रदेशामध्ये ऐक्याचे नाते आहे. त्यात एकच भाषा बोलली जाते असे जनतेला पटवून देऊन मॅझिनीने इटालियन जनतेत राष्ट्रवादी भावना जागविण्याचे अत्यंत मोलाचे कार्य केले. इटालीच्या पुनरुत्थानाच्या चळवळीचा म्हणजेच सिरॉसजिमेंटोचा जनक हा मॅझिनी असून तो म्हणत असे, या 2 कोटी इटालियन जनतेला आपला देश स्वतंत्र करण्यासाठी जर प्रथम कुणाची गरज असेल तर ती शक्तीची नसून श्रद्धेची होय. म्हणजे इटालीचे एकीकरण हा जोसेफ मॅझिनी आपल्या डोळ्यांनी पाहू शकला असला तरी मात्र प्रजासत्ताक इटालीचे स्वप्न त्याला पूर्ण करता आले नाही. आणि पिडमॉन्टचा राजा व्हिक्टर इमॅन्युअल दुसरा याच्या नेतृत्वाखाली इटालीच्या एकीकरणाची प्रक्रिया पूर्ण होऊन स्वतंत्र इटाली निर्माण झाले आणि तो स्वतंत्र इटालीचा राजा बनलेला आपल्याला दिसून येतो. मॅझिनीला यानंतर आपले उर्वरित जीवन इटाली बाहेर घालवावे लागले आणि अशा प्रकारे या देशभक्ताचा इसवी सन 1872 मृत्यू झालेला आपल्याला दिसून येतो. आता इटालीच्या एकीकरणामध्ये दुसरं जे महत्त्वाचं स्वातंत्र्य सैनिक म्हणून नाव आहे ते म्हणजे काउंट कॅमिलो डी काव्हूर. इसवी सन 1810 ते 1831 हा त्याचा कालखंड आहे. इटालीच्या एकीकरणासाठी ज्याचे प्रयत्न अतिशय मोलाचे आहे त्यात श्रेष्ठ राजनीतिज्ञ काउंट काव्हूर एक महत्त्वाचा आहे. याचा जन्म इसवी सन 1810 एका सरदार घराण्यात झाला. त्याने लष्करी शिक्षण घेऊन लष्करात तंत्रज्ञ म्हणून काम केले, परंतु त्याच्या परखड बोलण्याने व क्रांतिकारी विचारसरणीमुळे तो तेथे टिकू शकला नाही. त्यानंतर तो इंग्लंडमध्ये गेला असताना तेथील लोकशाहीचा त्याने बारकाईने अभ्यास केला. इंग्लंडप्रमाणे इटालीतही लोकशाहीवर आधारित राज्यघटना असली पाहिजे या मताचा तो पुरस्कर्ता बनला. इसवी सन 1848 पिडमॉन्टच्या प्रजेने जेव्हा राज्यघटनेची मागणी केली तेव्हा व्हिक्टर इमॅन्युअल दुसरा याने ही राज्यघटना मंजूर केलेली आपल्याला दिसून येते. पिडमॉन्टच्या पार्लमेंटमध्ये तो निवडून आला, पहिल्यांदा मंत्री बनला, त्यानंतर तो प्रधानमंत्री बनला आणि प्रधानमंत्री असताना या राज्याला एक आदर्श राज्य बनवणे त्याचे उद्दिष्ट होते. त्यासाठी त्याने संसदीय शासन पद्धती स्वीकारून स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन दिले. त्याने आर्थिक व लष्करी सुधारणा करून शिक्षणाचा विकास घडवून आणला. त्याच्या प्रयत्नाने पिडमॉन्ट आधुनिक राज्य बनले. इटालीचे एकीकरण घडवून आणणे त्याचे ध्येय होते. इंग्लंडप्रमाणे राजप्रमुख लोकशाही प्रस्थापित करण्याच्या दिशेने त्याचे प्रयत्न सुरू झाले. त्याला पिडमॉन्टच्या राजघराण्याच्या नेतृत्वाखाली इटालीचे संघटन पूर्ण करायचे होते. इटालीच्या एकीकरण व स्वातंत्र्यासाठी मॅझिनी काव्हूर इतकेच मोलाचे व महत्त्वपूर्ण योगदान पिडमॉन्टचा राजा व्हिक्टर इमॅन्युअल यालाही देता येते. तो उदारमतवादी आणि प्रागतिक विचारसरणीचा पुरस्कर्ता होता. इसवी सन 1849 तो प्रधानमंत्री बनला. उत्तम शिपाई आणि न्यायप्रिय राज्यकर्ता असलेल्या या शासकाने इटालीत राज्यघटना लागू करून इटालीच्या एकीकरणापर्यंत काव्हूरच्या प्रत्येक धोरणाला व कृतीला पाठिंबा व सहकार्य केले. त्यामुळेच इटालीचे एकीकरण शक्य झाले.
परकीय लष्करी मदतीशिवाय इटालीचे एकीकरणाचे उद्दिष्ट गाठता येणार नाही. आपल्या मार्गातील अडथळा ऑस्ट्रियाला इटालीतून बाहेर काढणे व त्यासाठी शक्तिशाली देशाची मदत मिळवणे हे धोरण ठेवून इटालीचा प्रश्न युरोपीय रंगमंचावर आणला. इसवी सन 1854 इंग्लंड फ्रान्स विरुद्ध रशिया यांच्यात क्रिमिया युद्ध झाले. त्यावेळेस कावूरने आपली सेना इंग्लंड आणि फ्रान्सच्या मदतीला पाठवली आणि त्याच्यामुळे इंग्लंडच्या स्थितीबद्दल त्या लोकांना जाणीव झाली आणि त्यांच्यामध्ये इटालीबद्दल सहानुभूती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. इसवी सन 1858 नेपोलियन तिसरा फ्रान्सचा शासक आणि कावूर यांच्यात भेट होऊन ऑस्ट्रियाला इटालीतून बाहेर काढण्यासाठी 2 लाख सैनिक देण्याचे आश्वासन नेपोलियन तिसरा यांनी दिले. मात्र अर्थात ही संधी काही खूप जास्त टिकली नाही. नेपोलियनने त्याचं पूर्णपणे पालन केलेलं आपल्याला दिसत नाही. शेवटी 11 जुलै 1859 रोजी नेपोलियन तिसरा आणि ऑस्ट्रियन सम्राट फ्रान्सिस जोसेफ यांनी तह केला. त्यामुळे पिडमॉन्टला माघार घ्यावी लागलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे याचा अर्थ असा होतो की पिडमॉन्टने ऑस्ट्रियाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय मदत मिळवण्याची पुरेपूर तयारी केल्याची आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मैत्रिणींनो दिसून येते. विशेषतः कावूरने अंतर्गत क्षेत्रातही काही महत्त्वाच्या सुधारणा केल्या. त्याने अनेक देशांशी इटालीबरोबरचे व्यापारिक संबंध विकसित केले. कच्च्या मालाची आयात निर्यात सुरू केली. लोकांना कमी किमतीत वस्तू उपलब्ध होतील अशी व्यवस्था केली. देशामध्ये सहकारी संघटना स्थापन करून शेतकऱ्यांना वाजवी दरात कर्ज देण्याची व्यवस्था केली. त्याने देशाच्या अंदाजपत्रकामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. 1856 या कावूरने चर्चच्या संपत्तीवर कर लावला. एकूण राज्याची आर्थिक स्थिती सुधारून त्याने उत्तम प्रशासक म्हणून नाव मिळवलेले आपल्याला दिसून येते. आणि या दृष्टिकोनातून सुद्धा इटालीच्या आधुनिकीकरणाचा जनक म्हणून सुद्धा आपल्याला कावूरचा उल्लेख करता येईल. कावूर हा पिडमॉन्टचा शासक होता आणि या पिडमॉन्ट राज्याला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतात. इटालीतील इतर राज्यांनी पिडमॉन्टचे अनुकरण केले पाहिजे, इतके ते आदर्श राज्य झाले पाहिजे यावर कावूरचा कटाक्ष होता. पिडमॉन्टच्या सैन्याला संघटित करण्याकरिता त्याने एक वेगळी स्वतंत्र लष्करी सेनासुद्धा तयार करण्याची त्याने सुरुवात केलेली आहे. एकूण इटालीच्या एकीकरणाची सुरुवात कावूरने पिडमॉन्ट राज्याच्या विकासापासून केली असंही आपल्याला म्हणता येईल. म्हणजे पिडमॉन्ट नावाचं जे राज्य आहे त्याला आधुनिक रूप दिल्यामुळे इटालीच्या एकीकरणाला चालना झाल्याची आपल्याला लक्षात येईल. पामस्टर्न याबाबत म्हणतात की कावूरचे नाव इटालीत शिक्षण देणारा व नवनवीन गोष्टींची निर्मिती करणारा म्हणून प्रसिद्ध झाले. जे देश मृतप्राय व झोपलेले होते त्याला जागे करून नवजीवन देण्याचे काम कावूरने केलेले आपल्याला दिसून येते. आता विद्यार्थी मैत्रिणींनो, इटालीच्या एकीकरणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारा जर जो व्यक्ती असेल तर तो म्हणजे गॅरिबाल्डी. यापूर्वी आपण जोसेफ मॅझिनी आणि काउंट कावूर याचा उल्लेख केलेला आहे. इटालीच्या एकीकरणासाठी निस्वार्थ भावना, महान त्याग आणि अपूर्व देशभक्ती यांचे प्रतीक म्हणजे गॅरिबाल्डी होय. तो एक लढवय्या होता आणि तलवारीच्या जोरावर इटालीचे एकीकरण करण्याचा समर्थक होता. जोसेफ मॅझिनीमुळे प्रभावित होऊन तो यंग इटाली या संघटनेचा सदस्य बनला. इसवी सन 1834च्या सेव्हायच्या उठावात त्याने सहभाग घेतल्याने त्याला अटक झाली आणि देहांत शासनाची शिक्षा करण्यात आली. तथापि तो तुरुंगातून निसटून दक्षिण अमेरिकेत पळून गेला. इसवी सन 1848 पर्यंत ब्राझीलमध्ये राहून त्याने गनिमी काव्याच्या तंत्राने युद्धाचे प्रशिक्षण घेतले. अमेरिकेत त्याने लाल अंगरखे वापरणाऱ्या सैनिकांची लष्करी संघटना सुद्धा उभारली. त्या सैनिकांच्या मदतीने तो प्रबळ इटालीचे एकीकरण करण्याचे स्वप्न पाहू लागला. इसवी सन 1848 मॅझिनीच्या विनंतीवरून रोम साम्राज्याच्या सुरक्षेसाठी तो इटालीत परतला व रोममध्ये प्रजासत्ताकाच्या रक्षणासाठी उभा राहिला. मात्र त्यात त्याला अपयश आले. इसवी सन 1856 त्याने कावूरच्या बाजूने इटालीच्या एकीकरणासाठी कार्य करण्याचे ठरवले. इसवी सन 1860 सिसिलीच्या जनतेने निरंकुश शासकाविरुद्ध बंड पुकारले असताना गॅरिबाल्डीने लाल डगलेवाले या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लष्करी संघटनेच्या मदतीने सिसिलीवर आक्रमण केले. या संघर्षात गॅरिबाल्डीला सफलता मिळाली. त्याने स्वतःला सिसिली व नेपल्सचा शासक घोषित केले व रोमवर आक्रमणाची तयारी सुरू केली. गॅरिबाल्डीच्या मिळालेल्या यशामुळे त्याची लोकप्रियता विलक्षण वाढली.
आपल्या सैनिकांच्या व समर्थक जनतेच्या सहकार्याने तो रोमकडे वाटचाल करू लागलेला आपल्याला दिसून येतो. पण त्यापूर्वीच पिडमॉन्टच्या राजाविरुद्ध इमॅन्युअलने रोमवर आक्रमण करून तो प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणला. यानंतर पिडमॉन्टचा राजा नेपल्सकडे वळला. त्यामुळे राजा व गॅरिबॉल्डी परस्परांसमोर उभे राहिले. पण सच्चा देशभक्त असलेला गॅरिबॉल्डीने स्वतःहून नेपल्स व सिसिली ही राज्ये राजाकडे स्वाधीन केली. दक्षिण इटालीतील जनतेचे जनमत घेण्यात आले तेव्हा जनतेने ते इटालीत सामील होण्याचा कौल दिला. यानंतर कोणत्याही प्रकारचे मानसन्मान न स्वीकारता त्याने कॅट्रेरा बेटात जाऊन संत जीवन जगण्याचा निर्णय घेतला. 7 नोव्हेंबर 1860 रोजी व्हेनेशिया व रोम हे 2 भाग सोडून इटालीचे एकीकरण घडून आले. कारण व्हेनेशियावर ऑस्ट्रियाचे वर्चस्व तर रोममध्ये फ्रेंच सेना होती. तेव्हा प्रशियाचा चान्सलर प्रिन्स बिस्मार्क याच्या योजनेनुसार 1866 मध्ये ऑस्ट्रियाच्या विरोधात इटाली व प्रशियाने युद्ध सुरू केले. या युद्धात इटालीला व्हेनेशियाचा प्रदेश परत मिळाला कारण ऑस्ट्रियाचा पराभव झाला. 1870 मध्ये प्रशिया व फ्रान्स युद्ध झाले असताना फ्रान्सचा पराभव झाला. त्यामुळे फ्रान्सची सेना रोममधून माघारी गेली. विक्टर इमॅन्युअल याने पोपला रोमचा त्याग करण्याची सूचना केली, पण ती रोमने मान्य केली नाही. त्यामुळे विक्टरने रोमवर स्वारी करून तो प्रदेश जिंकून घेतला व रोमचे इटालीत विलिनीकरण करण्यात आले. इसवी सन 1871 मध्ये रोम स्वतंत्र इटालीची राजधानी घोषित करण्यात आली. युरोपमध्ये इटालीला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्यात आली. मॅझिनीने केलेल्या राष्ट्रवादाचा प्रसार, काबूरची कूटनीती, दूरदृष्टी व ध्येयवाद, गॅरिबॉल्डीचे शौर्य व स्वार्थत्याग, विक्टर इमॅन्युअलचा उदारमतवाद आणि प्रशियाचे सहकार्य यातून इटालीचे स्वतंत्र राष्ट्रराज्य निर्माण झाले. इसवी सन 1815च्या व्हिएन्ना परिषदेनंतर इटालीत उफाळलेला राष्ट्रवाद आणि पिडमॉन्ट सार्डिनियाच्या राज्याच्या पुढाकाराने सुरू झालेले स्वातंत्र्य युद्ध यातूनच एकीकरणाची प्रक्रिया पार पाडली. इसवी सन 1871 मध्ये इटालीचे एकीकरण पूर्ण होऊन युरोप खंडाच्या नकाशावर एक शक्तिशाली राज्य निर्माण झालेले आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मैत्रिणींनो, इटालीच्या एकीकरणामध्ये जे 3 व्यक्तिमत्व महान ठरले त्यामध्ये जोसेफ मॅझिनी, गॅरिबॉल्डी आणि काउंट काबूर यांचा आपल्याला उल्लेख करता येईल. या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला कधी कधी लघुत्तरी प्रश्न या 3 व्यक्तिमत्वावर येण्याची शक्यता असते. धन्यवाद.